नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय, ज्यामध्ये कृषी वानिकी योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा GR नर्सरी, रोपवाटिका, प्रशिक्षण, रोजगार आणि शेतकऱ्यांसाठी फार उपयोगाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा शासन निर्णय आहे महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, GR दिनांक 14 जानेवारी 2026. योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे RKVY, उपघटक कृषी वानिकी. तर या योजनेसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षात केंद्र व राज्य शासनाकडून निधी वितरित करण्यात आला आहे. तर एकूण निधी किती? तर केंद्र शासनाकडून रुपये 417 लाख मदर सँक्शन, त्यामधून प्रत्यक्ष वाटप केंद्र हिस्सा 60% म्हणजे रुपये 267 लाख आणि राज्य हिस्सा 40% म्हणजे रुपये 178 लाख. एकूण मंजूर निधी रुपये 445 लाख. तर निधी कुठे वापरला जाणार आहे? तर हा निधी 5 प्रमुख घटकांसाठी वापरला जाणार आहे. नंबर 1, नवीन नर्सरी व लॅब उभारणी. तर हायटेक नर्सरी अमरावती आणि वाशिम खर्च रुपये 50 लाख. नंतर टिश्यू कल्चर लॅब नागपूर अंबाझरी खर्च रुपये 200 लाख. यामुळे दर्जेदार रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार. नंबर 2, विद्यमान रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मिती. तर प्रत्येक रोपवाटिकेस रुपये 5 लाख. रोपवाटिका असलेली जिल्हे पाहूया. तर अमरावती, यवतमाळ, वाशिम, पुणे, सांगली, सातारा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, ठाणे, रत्नागिरी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे आणि नंदुरबार. तर एकूण खर्च रुपये 100 लाख. नंतर नंबर 3, प्रशिक्षण व जनजागृती म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. तर कोणासाठी प्रशिक्षण? तर वन कर्मचारी किंवा अधिकारी, युवक म्हणजे रोजगाराभिमुख प्रशिक्षण, शेतकरी प्रशिक्षण आणि कृषी वानिकी मेळावे. एकूण खर्च रुपये 70.56 लाख. यामुळे शेतकऱ्यांना थेट माहिती, रोजगार व मार्गदर्शन मिळणार. नंबर 4, स्थानिक उपक्रम. तर नाशिक, पुणे, सातारा भागात ॲरो रूट रोपे, विविध झाडांची लागवड, ड्रीप पद्धतीने रोपे तयार करणे. यासाठी एकूण खर्च रुपये 24.44 लाख. तर एकूण खर्चाचा सारांश पाहूया. तर घटक नर्सरी व लॅब रक्कम 250 लाख. नंतर रोपवाटिका 100 लाख, प्रशिक्षण 70.56 लाख, स्थानिक उपक्रम 24.44 लाख, अशी एकूण 445 लाख. नंतर GRमधील महत्त्वाच्या अटी पाहूया. तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच योजना राबवावी. PFMS SNS पार्श प्रणालीद्वारे निधी वितरण, वेळेत खर्च अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आणि मंजूर उद्देशासाठीच निधी वापरणे आवश्यक. तर नंतर शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय? तर दर्जेदार रोपे उपलब्ध, कृषी वानिकीमधून अतिरिक्त उत्पन्न, प्रशिक्षणामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती, युवकांसाठी रोजगार संधी आणि पर्यावरण संवर्धन. तर मित्रांनो, हा GR कृषी वानिकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून शेतकरी, युवक आणि वन विभाग तिघांसाठी फायदेशीर आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जिल्हा वन कार्यालय किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क ठेवा. जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.